नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या जॉब कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा इथे नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरती करून घेतली जाणार आहे। तर या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणती पदे भरून घेतली जाणार आहेत, त्यासाठी पगार किती आहे, किती पदे भरली आहेत, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सर्वांनी व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत NHM भरती होत आहे। 2025 साठी भरती आहे। तर काय म्हणत आहे या भरतीसाठी GR तुम्ही पाहून घ्या। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM भरती 2025 ची भरती असून उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर परिमंडळ इथे तुमची पदभरती केली जाणार आहे। आणि ही पदभरती सध्या कंत्राटी भरतीसाठी अर्ज मागवण्यात येत आहे। त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, MBBS, नर्सिंग ऑफिसर अशा पदांसाठी ते अर्ज मागवण्यात येत आहे। जे पद असणार आहे, तुम्हाला या पदासाठी मुलाखत इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड पद्धती केली जाणार आहे। पदभरतीचा तपशील म्हणजे याच्यामध्ये तुमची पदे कोणती असणार आहे, तर वैद्यकीय अधिकारी MBBS चे पद असणार आहे। त्याच्यामध्ये एक पद भरून घेतलं जात आहे। शैक्षणिक अर्हतामध्ये तुम्हाला MBBS लागणार आहे आणि मासिक वेतन 60,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला इथे पाहायला मिळणार आहे। दुसरं पद आहे नर्सिंग ऑफिसरचं पद आहे। यासाठी पण एकच जागा इथे भरली जात आहे। एज्युकेशन तुम्हाला BSc नर्सिंग असं लागणार आहे आणि 21,000 रुपये दर महिना पेमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे। भरती प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो तुमची भरती थेट मुलाखत पद्धतीने होणार आहे। तुम्हाला अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे, स्वतः जाऊन तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। अशा प्रकारे नंतर तुमची थेट मुलाखत इथे घेतली जाणार आहे। उमेदवारांनी मुदतीपूर्व अर्ज सादर करणे इथे आवश्यक राहणार आहे। त्यानंतर अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख कुठली आहे, तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीची तारीख असणार आहे 4 एप्रिल 2025 पासून शेवटची तारीख असणार 17 एप्रिल 2025 पर्यंत तुम्हाला सायंकाळी 6 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने हा अर्ज इथे तुम्हाला स्वतः जाऊन तिथे भरायचा आहे। त्यानंतर असणार आहे अर्ज शुल्क। तुम्हाला अर्जासाठी फीस किती लागणार आहे, तर तुम्हाला इथे डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो डिमांड ड्राफ्टची तुमची इथे फीस असणार आहे। तर हा डिमांड ड्राफ्ट कसा काढायचा आहे, तर DY डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस औरंगाबाद या नावाने तुम्हाला हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। खुल्या वर्गासाठी 150 रुपयाचा आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपयाचा तुम्हाला डिमांड ड्राफ्ट इथे काढायचा आहे। हा डिमांड ड्राफ्ट तुम्हाला राष्ट्रीयकृत बँकेतून काढणे आवश्यक आहे, म्हणजे स्टेट बँक असेल अशा प्रकारच्या बँकेतून तुम्हाला इथे काढायचा आहे। ऑफलाईन पेमेंट स्वीकारले, ऑनलाईन पेमेंट स्वीकारले जाणार नाही। बँकेचा ऍड्रेस तुम्हाला कॅश पेमेंटच करावं लागणार आहे तिथं। तर अशा प्रकारे तुम्हाला इथे अर्ज फीस इथे आकारली जात आहे। त्यानंतर पात्रता निकष आणि निवड प्रक्रियेमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अंतिम वर्षाच्या परीक्षेमधील गुण तुम्हाला 50% असे भेटणार आहेत। अतिरिक्त शैक्षणिक पात्रता जर तुमच्या एज्युकेशन पेक्षा जास्त असेल तर त्याचे तुम्हाला एक्स्ट्रा 20 भेटणार आहेत। कार्यानुभव एक्सपिरियन्सचे तुम्हाला 20 भेटणार आहेत आणि वैयक्तिक मुलाखतीचे 10 गुण। अशा प्रकारे एकूण विद्यार्थी मित्रांनो 100 गुणांची एक्झाम तुम्हाला इथे मेरिट लिस्ट नुसार तुमचं इथे निवड प्रक्रिया केली जाणार आहे। त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे, तुम्हाला अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्यासाठी तुम्हाला www.arok.maharashtra.government.in या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन सर्व माहिती भेटणार आहे। पण तुम्हाला तिथे जाण्याची काही गरज नाही। डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक दिलेली आहे, PDF दिलेली आहे, सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला भेटणार आहे। त्यानंतर तुम्ही अर्जासंदर्भात डाउनलोड करून घेऊ शकता। व्यवस्थित अर्ज भरून कागदपत्रे सर्व तुम्हाला जोडायची आहेत। अंतिम मुदतीपूर्व अर्ज प्रत्यक्ष जमा करायचा आहे। त्यानंतर आहे महत्त्वाच्या लिंक्स मध्ये नोटिफिकेशनची PDF तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट, आपले टेलिग्राम चॅनल जिथे तुम्हाला दररोजचे जॉब अपडेट्स YouTube पेक्षाही सर्वात आधी टेलिग्रामवर पाहायला भेटणार। अशा सर्व गोष्टी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत। तर सर्व गोष्टी तुम्ही तिथून चेकआउट करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची जाहिरात इथे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत छत्रपती संभाजीनगर इथे निघालेली आहे। तर 17 एप्रिल शेवटची तारीख असणार आहे फॉर्म भरण्यासाठी। तर सर्व विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरायचा आहे। शेवटी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे रेग्युलर जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।